पुण्यात पोलिसांकडून महिलेलाच मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाण करत या महिलेच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार घडलेला आहे। एका अधिकाऱ्यासह 6 महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस स्टेशनला बोलवून मारहाण केल्याची माहिती मिळतेय। पुणे भाजपा शहर नेते गणेश बिडकर याच्या कार्यकर्त्याच्या नादी लागू नको असं म्हणत पुण्यात महिलेला पोलीस अधिकाऱ्यांसह महिला पोलिसांनी बेल्टनं मारहाण करत तिच्या अंगावर थुंकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय चाललंय काय पुण्यात? अंगावर थुंकल्याचा प्रकार आता समोर येतोय महिलेच्या, आणि विशेष म्हणजे एक अधिकारी तर आहे पण 6 महिला पोलिसांचा सुद्धा या गुन्ह्यात समावेश आहे। एका महिलेनंच दुसऱ्या महिलेविषयी असं कृत्य करणं हे महाराष्ट्राला खरं तर शोकांतिका म्हणावी लागेल आणि चीड आणणारी ही सगळी बातमी आहे। नक्कीच हा सगळा प्रकार जो आहे तो पुण्यातील समर्थ पोलीस या ठिकाणी घडलेला आहे। एका 23 वर्षीय पीडित महिलेला तिला मारहाण करण्यात आलं, त्यानंतर तिच्यावरती थुंकलं सुद्धा। खरं तर या पीडित महिलेनं तिच्या पतीच्या विरोधामध्ये हडपसर पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी एक तक्रार दाखल केली होती, आणि या तक्रारी दाखलच्या नंतर या जी पीडित आहे तिच्या नवऱ्यानं समर्थ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून 6 महिला पोलीस शिपाई आणि काही पोलीस कर्मचारी यांना त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्या महिलेला मारहाण केली। प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तिला मारहाण झाली, पट्ट्याने सुद्धा त्या ठिकाणी तिला मारहाण झाली। खरं तर या सगळ्याबाबतची जर वाच्यता कुठं केलीच तर भाजपचे जे नेते आहेत गणेश बिडकर याचे हे सगळे जे आरोपी आहेत ते जवळचे कार्यकर्ते आहेत, त्याबद्दल तू कुठेही याची वाच्यता सुद्धा करू नको अशा पद्धतीची तिला धमकी देण्यात आली। आणि या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने या सगळ्यामध्ये दखल घेऊन या आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते रात्री उशिरा दिलेले आहेत। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।